महत्त्वाची बातमी समोर येते। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसतंय। तर ठाण्यातील अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर ठाण्यात आता पावसाला सुरुवात झाली आहे। मुसळधार पाऊस पडताना आता आपल्याला बघायला मिळतोय। ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरामध्ये पाणी साचलेलं बघायला मिळतंय। ठाण्यातील अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। ठाण्यातली आपण दृश्य पाहतो। ठाण्यात मुसळधार पाऊस आता सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात पाणी साचलेलं आहे। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। निकेश, ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? हॅलो निकेश, ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? किती ठिकाणी पाणी साचलेलं आहे? नक्कीच अमित, ठाण्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। ठाण्यातला जो सखोल भाग आहे, राममारुती रोड, गावदेवी मैदान तसेच वंदना बस डेपो या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानक परिसर असेल किंवा बाजारपेठ असेल त्या ठिकाणी देखील मोठा पाऊस पडत असल्याने पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने लावलेले जे सेक्शन पंप आहे त्या सेक्शन पंपच्या माध्यमातून सध्या तरी ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे ते पाणी काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। निकेश, त्यामुळे शाळेत जाणारे असतील किंवा नोकरदार वर्ग असेल यांना सुद्धा आता त्रास सहन करावा लागतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।